रुपया घसरणं हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं काय प्रचंड फायदेशीर आहे आणि टॅरिफवर हा कसा काय मास्टर स्ट्रोक आहे हे सांगणारे मेसेज फेकुसेनेकडून आले का तुम्हाला? वाटेल ते झालं तरी तळी उचलून धरणं हा नाईलाज आहे त्यांचा. कॅन्सर झाला तरी ते म्हणतील की वजन कमी करण्यासाठी हा मास्टर स्ट्रोक आहे. रुपया घरंगळला याला मास्टर स्ट्रोक म्हणतात ते. पण मग 2014 पूर्वी रुपयाच्या किमतीबाबत मोदी, भाजप आणि त्यांचे समर्थक इतका आकांडतांडव का करत होते? मग ते तेव्हा कुठं बोलत होते की आता? रुपया आशिया खंडातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या करन्सीपैकी एक होणं हे देशाच्या फायद्याचं असणार आहे. मग आरबीआय इतके महिने डॉलर विकून रुपये विकत घेऊन आणि रुपयाचे ट्रान्झॅक्शन्स वाढवून किंमत घसरू न देण्यासाठी इतका प्रयत्न का करत होते? रुपया घसरल्यामुळे निर्यात वाढणार म्हणतात. डॉलरच्या तुलनेत रुपया 85 असताना निर्यात घसरत होती ती रुपया 90च्या खाली गेल्यावरच वाढणार होती का? भारताच्या 7 ते 8% लोकसंख्या असणारा आणि विश्वगुरू नसणारा व्हिएतनाम भारता इतकीच निर्यात करतो ते चलन अवमूल्यन झाल्यामुळे का? चीन जगभरात जी निर्यात करतो ते फक्त चलन अवमूल्यन असल्यामुळे? निर्यात हा मुद्दा मांडताय तर भारताची निर्यात जास्त आहे की आयात? ट्रेड डेफिसिट जास्त आहे ना. म्हणजे जर आयात जास्त असेल तर किमती वाढणार असा अर्थ होत नाही का? भारत जवळपास सर्व इंधन आयात करतो ना आणि अमेरिकेकडून इंधन घेण्याचं नुकतंच कळवलंय. त्यावर फटका बसणार की नाही? भारतीय विद्यार्थी जे परदेशात शिक्षणासाठी आहेत त्यांचा खर्च वाढेल की कमी होईल? काही जण म्हणतात की पर्यटक येतील. पर्यटक रुपया घसरण्यासाठी थांबलेले का? थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका या छोट्या देशातही भारतापेक्षा जास्त पर्यटन व्यवसाय का चालतो? चलनाच्या घसरण्याचे इतके जर फायदे असतील तर मग पाकिस्तानची निर्यात प्रचंड वाढली आहे का? तंत्रज्ञान, खतं, औषधासाठी लागणारा कच्चा माल, सुटे भाग यासारख्या जवळपास सर्व वस्तू जर आयात होत असतील तर त्याच्या किमती वाढतील की कमी होतील? यांचा नाईलाज आहे. पण तुम्हाला बुद्धी आहे ना, विचार करा.